हॅलो फ्रेंड्स, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही आलो आहोत आपला कुलस्वामी कोल्हापूरचा ज्योतिबा यांच्या दर्शनाला। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चला आता ज्योतिबाच्या दर्शनाला। तर आत्ता वाजले आहेत सकाळच्या 7:45 आणि आत्ता आम्ही आलो आहोत पुण्याहून सातारच्या पुढे। आज काय रोडला एवढं ट्रॅफिक नाही आहे, रस्ता रिकामाच आहे, त्याच्यामुळे आम्ही लवकरच आलो। पुढे कराडमध्ये थोडंसं ट्रॅफिक लागेल कारण तिथे रस्त्याचं काम चालू आहे। तर आता इथे आम्ही थोडंसं नाश्त्यासाठी थांबणार आहोत। आता आम्ही पोचलो आहोत ज्योतिबाच्या डोंगरावरती। आत्ता चैत्र पौर्णिमेलाच ज्योतिबाची जत्रा झाली, त्याच्यामुळे आता थोडीशी गर्दी असेल। आता सुट्ट्या पण चालू झाल्या आहेत। तर इथे बघा यमाईचं मंदिर आहे। आता अगोदर ज्योतिबाचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मग यमाईला येऊ। तर इथे बघा समोर या दादांनी गाडी थांबवलेली आहे, म्हणजे आता इथे पार्किंगसाठी पावती फाडावी लागणार आहे। गाड्यांची सुद्धा खूप गर्दी आहे। आता माहीत नाही कुठे आता पार्किंग भेटतंय ते। काल रात्री आमचं अचानकच ठरलं की आज ज्योतिबाला यायचं म्हणून। कोल्हापूरचा ज्योतिबा आपला कुलस्वामी आहे, त्याच्यामुळं वर्षातून एक तरी चक्कर व्हायला पाहिजे दर्शनासाठी, पण तसं होत नाही। जवळजवळ 2 वर्ष झाले आम्ही आलो होतो, त्याच्यामुळं म्हणलं चला आता यावर्षी दर्शनासाठी जायलाच पाहिजे। बघा किती गर्दी आहे गाड्यांची। आता पार्किंगसाठी काही जागा सापडत नाही, तर आता पार्किंगसाठी जागा शोधायची चालली आहे। तर आता गाडी पार्किंग केलेली आहे आणि आम्ही चाललो आहोत आता आमच्या पुजारी काकांच्या घरी आणि काकांना घेऊन आम्ही ज्योतिबाचं दर्शन घ्यायला जाऊ मंदिरामध्ये। जागा पोहोचवतात ते। झालं, आता आम्ही 1-2 मिनिटामध्ये आमच्या पुजारी काकांच्या घरी पोचू। तर आता काकांच्या आम्ही घरी आलो आहोत आणि आता मी आणला आहे शिदा, तो मी आता त्यांना देत आहे। तर या बॅगमध्ये आहे बघा शिदा। बाबा नमस्कार। हां नमस्कार। हा शिदा दोघं झालंय? हो दोघे चाल। तर आता आम्ही 10 मिनिटांनी ज्योतिबाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ। आत्ता चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाची जत्रा झालेली आहे आणि बघा किती गुलालाची उधळण झाली आहे आणि या गुलालाच्या उधळणीमुळे आपल्या पायाला चटकेसुद्धा लागत नाही। वरून एवढं ऊन लागतंय पण पायाला खाली एकदम थंडावा आहे, बिलकुल पाय भाजत नाहीत। आत्ता आम्ही चाललो आहोत पुजारी काकांबरोबर ज्योतिबाच्या गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी। ही आहे ज्योतिबाची सासनकाठी। आता हिचं आम्ही दर्शन घेऊ। पुढे या सर्वांनी।
बघितलं बाहेर किती गर्दी आहे आणि आम्ही आता उभे आहोत रांगेमध्ये. हे जे माझ्या बाजूला बाबा उभे आहेत ना, ते मला म्हणत आहेत की पोरी मोबाईल बाजूला ठेव, फोटो काढू नकोस, नाहीतर तुझा मोबाईल पोलीस जमा करतील. तेव्हा मला थोड्या क्षणासाठी वाटलं की माझा ज्योतिबाच माझ्याशी बोलतोय. पण ते बाबा ना माझ्या ओळखीचे, तरीसुद्धा ते मला काळजीने सांगत होते मोबाईल बाजूला ठेवायला. आणि ही आहे ज्योतिबाची पालखी आणि आता मी इथं दर्शन घेतो. आता ज्योतिबाच्या गाभाऱ्यात पोहोचलो आहोत. आतमध्ये मी गेल्यानंतर माझा मोबाईल मी बंद केला होता. त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे खरंच आतमध्ये मोबाईल अलाव नव्हता. आमचं दर्शन अगदी व्यवस्थित झालं आहे आणि आम्ही आता मंदिराला 5 फेऱ्या मारत आहोत. मंदिर परिसरामध्ये गुलालाची उधळण आहे, त्याच्यामुळे उन्हाचे पायाला चटके बसत नाहीत. आणि आता आम्ही इथे कामधेनू गाडीचं दर्शन घेतलं आहे. दादा थोडंसं पकडावं, माझं फक्त घ्यायचं. याच्यावरती ज्योतिबाची पालखी ठेवतात. हे बरोबर ज्योतिबाच्या समोरच आहे. आता ज्योतिबाचं दर्शन झालं आहे आणि आम्ही आता आलो आहोत यमाईचं दर्शन घ्यायला. ज्योतिबाचं दर्शन घेतलं की यमाईचं दर्शन घ्यावंच लागतं. इथे एवढी गर्दी नाही आहे. आता यमाईचं दर्शन झालं की मग आमच्या पुजारी काकांच्या घरी जाऊ आणि महाप्रसाद घेऊ आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला खाली कोल्हापूरला जाऊ. माझं आता यमाईचं दर्शनसुद्धा झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत महालक्ष्मीला. एक राऊंड मारून என்ன
इथे चालली आहे माझ्यासाठी बॅग बघायची. तर इथे आता आम्ही बॅग घेतो. तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू.